नमस्कार बालमित्रांनो, आपली शाळा एक शैक्षणिक चळवळ हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आम्ही आपणासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास भाग 2 यामधील पाठ क्रमांक 15 एक अपूर्व सोहळा या पाठाचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय सोडवणार आहोत। मला आशा आहे आपण एक अपूर्व सोहळा हा पाठ चांगल्या प्रकारे समजून घेतला असेल, तसेच या पाठामध्ये काय आहे ते देखील आपल्याला समजले असेल। आपण जाणता छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी बालवयामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली होती आणि ते त्यांनी स्वप्न पूर्ण केलं होतं। त्यासाठी त्यांना अनेक मावळे त्यांच्या मदतीला धावून आले होते। त्यांनी आपल्या प्राणांची बलिदान दिले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि ते खऱ्या अर्थाने छत्रपती बनले। आणि याच्यासाठीच त्यांनी एक राज्याभिषेकाचा मोठा सोहळा आयोजित केला होता। या सोहळ्याचं वर्णन आपल्याला या पाठामध्ये पाहायला मिळतं। आता आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय सोडूया। स्वाध्याय पहा। प्रश्न पहिला, एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। अ शिवरायांनी राजधानीसाठी टिंब निवड केली। पर्याय दिलेले आहेत, एक सिंहगडाची, रायगडाची का पन्हाळगडाची। आपल्याला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी रायगड किल्ल्याची निवड केली होती। मग आपण उत्तर लिहायचं आहे शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली। अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे। त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे आ शिवरायांचा राज्याभिषेक सण टिंब मध्ये झाला। आता आपण पर्याय पाहूया, 1674, 1675 आणि 1647। याचं अचूक उत्तर आहे 1674। मग आपण उत्तर लिहायचं आहे शिवरायांचा राज्याभिषेक सण 1674 मध्ये झाला। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न अ सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नदीचे पाणी भरले होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी भारतातून विविध नद्यांचं पाणी आणलं होतं आणि ते पण सोन्याच्या घागरीमध्ये। तर त्या कोणत्या नद्या होत्या त्याची नावे आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत। आता आपण उत्तर पाहूया। सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्याचे आणि समुद्राचे पाणी भरले होते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढील प्रश्न आहे आ शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला? आता आपण याचं उत्तर लिहूया। शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक हा शक सुरू केला। अशा प्रकारे प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा आपण पूर्ण केलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। यामध्ये अ आहे शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचे ठरवले, त्याचं देखील एक कारण आहे। त्यांची यामध्ये आपल्याला मुत्सद्देगिरी दिसून येते। आपण पाहूया का ठरवले ते। उत्तर, मराठ्याने निर्माण केलेल्या स्वराज्याला सर्व राजवाड्यांची मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याची योजना आखली। शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्र निर्माण झाला होता। स्वराज्य निर्माण झाले जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले। आपल्याला समजलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण केलं ते सर्व राज्यांनी मान्य करावं आणि संपूर्ण जगाला समजलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आता स्वराज्य निर्माण झालंय। या कारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले। त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला का निवडला याच्या मागे देखील एक कारण आहे, ते कारण आपण समजून घेऊया। उत्तर, रायगड हा मजबूत किल्ला होता। रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते, शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते म्हणून शिवरायांनी रायगडाची राजधानीचा किल्ला म्हणून निवड केली। आपल्याला समजलं असेल की रायगड किल्ला कसा आहे, मजबूत पण आहे आणि शत्रूवर देखरेख ठेवणं हे देखील सोपं जाणार आहे। याशिवाय स्वराज्यावर
देखरेख ठेवणे आणि स्वराज्याचा कारभार करणे हे देखील रायगड किल्ल्यावर जर आपली राजधानी केली तर छत्रपती शिवाजी महाराजांना सोपं जाणार होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. त्यानंतर पुढील प्रश्न आहे माँसाहेबांच्या डोळ्यात आनंदाश्रू का वाहू लागले. आता आपण यांचं उत्तर लिहायचं आहे. उत्तर, जलाभिषेकानंतर शिवराय उठले आणि राजमातेंच्या पाया पडले. माँसाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. त्याने केलेल्या 30 वर्षाच्या कष्टाचे चीज झाले. शिवबांच्या जन्माआधीपासून त्या माऊलींच्या मनी धरलेले स्वप्न साकार झाले होते. आईचा आनंद अश्रुवाटे बाहेर पडला. म्हणून माँसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेबांनी जे स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते प्रत्यक्षात साकारलं आणि त्यासाठी त्यांना अनेक मोठमोठे पराक्रम करावे लागले. त्यांचे अनेक मावळे धारातीर्थी पडले होते. हे सर्व माँसाहेबांच्या डोळ्यासमोर तो इतिहास एक वेळेस गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मोठ्या कष्टाने आज स्वराज्य निर्माण केलं हे पाहून त्यांच्या आईच्या डोळ्यामध्ये काय आले, आनंदाश्रू आले. असं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अपूर्व सोहळा या पाठाचा स्वाध्याय सोडवला. त्यानंतर या पाठाखाली आपणाला एक उपक्रम दिलेला आहे. प्रत्येक पाठाखाली आपणाला उपक्रम दिलेले आहे, ते उपक्रम देखील आपण सोडवायचे आहे. तर आता आपण या पाठाखाली कोणता उपक्रम आहे तो उपक्रम पाहूया. उपक्रम 2 उपक्रम आहेत. त्यामधली आहे, राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी पाळलेल्या नाण्याविषयी शिक्षकाकडून अधिक माहिती मिळवा. पूर्वीच्या काळी राजे राजवाडे जेव्हा स्वतःचा राज्याभिषेक करायचे तेव्हा स्वतःचं एक त्यांचं नाणं राहायचं राज्यकारभार करण्यासाठी. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्याचं एक वेगळं नाणं पाळलं होतं. तर ते नाणं कोणतं होतं ते आपल्या शिक्षकाकडून आपल्याला काय करायचे आहे, माहिती करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढील उपक्रम आहे विविध प्रकारच्या टपाल तिकिटाचा संग्रह करा. त्याचे मित्राच्या मदतीने वर्गात प्रदर्शन भरवा. आपल्याला माहीत आहे पोस्टाचे जे तिकीट असतात ते अनेक प्रकारचे असतात आणि त्याच्यावर अनेक महान नेत्यांचे, पराक्रमी पुरुषांचे चित्र असतात किंवा वेगवेगळ्या वास्तू असतात. वेगवेगळ्या प्रसंगी काही घडलेल्या घटना असेल तर त्याचं त्यावर चित्रण केलेलं असतं. तर असे आपण टपालाचे, पोस्टाचे तिकीट जमवायचे आहे, त्यांचा संग्रह करायचा आहे आणि ते सर्व संग्रह किंवा आपण जे जमवलेले तिकीट आहेत ते आपल्या वर्गामध्ये त्याचं आपण काय भरवायचं आहे, प्रदर्शन भरवायचं आहे. अशा प्रकारचे 2 उपक्रम आपल्याला या पाठातून करायचे आहेत. मला आशा आहे तुम्ही दोन्हीही उपक्रम करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अपूर्व सोहळा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला, त्याचबरोबर त्या खालचे उपक्रम देखील पाहिले. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा एक शैक्षणिक चळवळ या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा चॅनल देखील आपण सबस्क्राईब करा अशी आपणाला सर्वांना विनंती. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.